नागपूर शहर आणि ग्रामीण भागात एटीएम फोडणाऱ्या टोळीने एकाच रात्री 2 ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चोरट्यांनी पहिल्यांदा हुडकेश्वर परिसरातील एका एटीएमला लक्ष्य केले, मात्र तेथे चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला। हुडकेश्वरमधील अपयशानंतर या टोळीने आपला मोर्चा हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव येथे वळवला। चोरट्यांनी डोंगरगाव येथील एटीएम मशीन गॅस कटरने किंवा इतर शस्त्राने फोडून त्यातील तब्बल 35 लाख रुपयांची रोकड लुटली आणि पोबारा केला। मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण थरार घडल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच हिंगणा आणि हुडकेश्वर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। एकाच रात्री झालेल्या या 2 लागोपाठच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। सध्या पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत असून संशयित वाहने आणि व्यक्तींचा माग काढला जातोय। तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। आज सकाळी 4:30च्या सुमारास घरमालक यांना एटीएममधून धूर येत आहे असं दिसलं। त्यावरून घरमालक खाली आले। त्यांनी ते धूर विझवण्याचा प्रयत्न केला। त्यांना दोन एटीएम मशीन होते एकाच रूममध्ये, तर ते दोन्ही जळताना दिसले। त्यांनी ते विझवले आणि त्याच्याला असं लक्षात आलं की चोरांनी येऊन एटीएमला कट करून गॅस वेल्डिंगने कट करून त्यातून रक्कम चोरून नेलेली आहे। अंदाजे रक्कम सांगता येत नाही, अजून रक्कम निष्पन्न व्हायची आहे। प्राथमिक माहिती एवढीच आहे। होऊ शकते बरीचशी आम्ही माहिती घेतोय, रक्कम असू शकते, मोठी रक्कम असू शकते।